तर शेतकरी मंडळी हो नमस्कार. महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आहे, हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. तर 23 तारखेला आपण जर बघितलं, तर महाराष्ट्राच्या कोणत्या भागात वातावरणामध्ये बदल होताना आपल्याला दिसत आहे. आपण जर दुपारी 1च्या सुमारास जर बघितलं, तर नंदुरबार, त्याचबरोबर मेन जिल्हे पाहूया. जर मध्य महाराष्ट्रामध्ये आपण जर गेलो, तर मध्य महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर झालं, त्याचबरोबर खाली जर आपण बघितलं तर अहिल्यानगर परिसरात कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर परिसर बघितला तर कोरडं वातावरण आहे. आता इथे आपण बघू शकतो अहिल्यानगरमध्ये ढगाळ वातावरण असू शकतं 23 तारखेला 1 वाजता. त्याचबरोबर आपण जर राहुरी, श्रीरामपूर, वैजापूर, कोपरगाव, येवला, मनमाड, मालेगाव, सटाणा हा जर परिसर बघितला तर येथे कोरडं वातावरण असणार आहे. त्याचबरोबर अकोले परिसर बघितला तर येथे ढगाळ वातावरण असू शकतं दुपारी 1च्या सुमारास. त्याचबरोबर सिन्नर, नाशिक, निफाड, वणी, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर, घोटी, खंडाळा, त्याचबरोबर खाली जर आपण बघितलं तर जुन्नर हा जर परिसर बघितला तर येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. दुपारी 1 वाजता देखील इथे आपण पुणे परिसर बघूया, तर दुपारी 1 वाजता देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुण्यात होऊ शकतो. त्याचबरोबर पुणे, सासवड, भोर, lausa, महाड, महाबळेश्वर हा संपूर्ण परिसर खेड, चिपळूण, त्याचबरोबर कराड, त्याचबरोबर विटा, ईश्वरपूर हा बारामती परिसर, इंदापूर. आता हा झाला 1 वाजताचा हवामान अंदाज. संध्याकाळी 7 वाजता जर आपण बघितलं 6-7च्या दरम्यान, तर जोरदार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये असणार आहे. फक्त छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, कन्नड हा जर परिसर बघितला, बुलढाणा, मलकापूर, तर या परिसरात देखील कोरडं वातावरण असणार आहे. त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी काळजी करायचं काही कारण नाहीये. जिंतूर, परभणी, हिंगोली, वाशिम, पुसद, उमरखेड, नांदेड, त्याचबरोबर परळी, परभणी, परतूर हा संपूर्ण परिसर कोरडा आहे. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. आणि कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे, तर जामखेड, करमाळा, बार्शी, सोलापूर, इंदापूर, पंढरपूर, त्याचबरोबर विजयपुरा इकडं जर आपण बघितलं तर इंदापूर, करमाळा, जामखेड, अहिल्यानगरचा काही परिसर, अकोले, जुन्नर, त्याचबरोबर खेड, पुणे, दौंड, बारामती, सातारा, भोर, महाड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली परिसर, सावंतवाडी परिसर, पणजी, त्याचबरोबर वेलगाव, निपाणी, कोल्हापूर, ईश्वरपूर जवळ संपूर्ण परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 23 तारखेला असणार आहे संध्याकाळी 6 वाजता. म्हणजेच 23 मे पासून जवळ महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली असणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी काळजी घ्या. आता 24 तारखेला आपण बघूया. 24 तारखेला जर बघितलं तर दुपारी 1 वाजता हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये दर्शवत आहे. आता कोरडं वातावरण कोणत्या भागात आहे? इथं नंदुरबार परिसर, शिरपूर, त्याचबरोबर धुळे, मालेगाव, मनमाड, कोपरगाव, कन्नड, जळगाव, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, पैठण, बीड, अहिल्यानगर, जामखेड, राहुरी, दौंड, बारामती, इंदापूर, करमाळा या परिसरात कोरडं वातावरण आहे. इथे आपण बघू शकतो, की पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. तर वातावरणामध्ये इथे बदल होताना सुरुवात होणार आहे. सकाळपासून दुपारी 1 पर्यंत उन्हाचा तडाखा असणार आहे. चिपळूण, पुणे, भोर, महाड हा जर परिसर बघितला तर येथे देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा 24 तारखेला असणार आहे. सातारा, कणकवली, सावंतवाडी, कोल्हापूर हा संपूर्ण परिसर. आता संध्याकाळी 6 वाजता वातावरण जर बघितलं 6-7च्या दरम्यान, तर जवळ महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडताना दिसत आहे. आता तुम्ही बोलाल, की ही जी समुद्र किनारपट्टी आहे, म्हणजे मुंबईमध्ये देखील पाऊस असणार आहे काही भागामध्ये.
मुंबई, पुणे, अलिबाग, महाड, भोर, सातारा, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, सावंतवाडी, कोल्हापूर, निपाणी, बेलगाव, त्याचबरोबर अ, वर जर आपण बघितलं तर पंढरपूरमध्ये कोरडं वातावरण आहे, बारामतीमध्ये कोरडं वातावरण आहे, खेडमध्ये कोरडं वातावरण आहे, जुन्नरमध्ये कोरडं वातावरण आहे. म्हणजे पावसाला 23-24 पासून सुरुवात होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो, एक तुम्हाला विनंती आहे, आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत असतात, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, त्याचबरोबर आपण कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहत आहात, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर कोणत्या गावाचा हवामानाचा एक अंदाज पाहिजे असेल, ते देखील आम्हाला सांगा, जेणेकरून आम्ही त्यावर एक व्हिडिओ बनवू. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.